Hello children, now we will start the next part of your EVS lesson, water safe for drinking. Now see, we will read the lesson, look at the book. What does this tell us? Swirling alum in water helps the soil particles in muddy water टू सेटल डाऊन. म्हणजे काय, जर आपण मडी वॉटरमध्ये जर तुरटी फिरवली गोल गोल तर काय होतं की सगळी जी त्याच्यातली डस्ट किंवा मड असतं ते सगळं खाली बॉटमला सेटल होतं आणि वरचं पाणी क्लिअर आणि स्वच्छ दिसायला लागतं. टेक अनदर बीकर, प्लेस अ टी स्ट्रेनर ओवर इट, फोल्ड अ पीस ऑफ फाईन कॉटन क्लॉथ इंटू 4 layers. Make it moist and spread it over the strainer. Now pour the water in the beaker in a thin stream on the folds of the cloth. म्हणजेच काय, कापडाच्या त्या घड्यांमधनं ते गाळून घ्या. The rubbish and soil particles remain on the cloth. म्हणजे बरोबर त्या कापडावर किंवा कॉटनच्या याच्यावर ते सगळं रबिश जे असतं, डस्ट वगैरे सॉईल, ती सगळी त्याच्यावर कलेक्ट झालेली दिसते. द वॉटर कलेक्ट्स इन द बीकर बिलो, इट लुक्स ट्रान्सपरंट. आणि स्वच्छ खाली पाणी तयार राहतं. What does this tell us? If we strain muddy water, it helps to make it clean. This process is called filtration. आपण घरातसुद्धा फिल्टर वापरतो, तर ते फिल्टर म्हणजेच काय, तर गाळून घेणे. म्हणजेच पाणी स्वच्छ गाळून घेतलं फडक्यामधनं वगैरे कापडामधनं स्वच्छ, तर आपल्याला चांगलं पाणी मिळतं. आफ्टर डुईंग दिस एक्सपेरिमेंट, थ्रो द वॉटर इंटू द सॉईल अँड वॉश युअर हँड्स विथ सोप अँड क्लीन वॉटर. Potable water, water safe for drinking. Water that does not endanger our health in any way when we drink it is called safe drinking water or potable water. We have seen some methods of making muddy water clean and transparent. Forever such a water may still not be potable. म्हणजेच काय, फक्त गाळून घेणं कधी कधी पुरेसं होत नाही, तर त्यामध्ये जे जर्म्स असतात ते सगळेच काय नुसत्या फिल्ट्रेशनने जात नाहीत. मग त्यावेळेस अशा वेळी आपल्याला कधी कधी वॉटर हे बॉईल करावं लागतं. इन द रेनी सीझन द वॉटर ऑफ द रिव्हर्स अँड स्ट्रीम्स बिकम मडी. व्हाय डू वी नॉट ड्रिंक दॅट वॉटर? When on an excursion, if you find that the water of the spring or well there has a bad smell, would you drink it? No, because it has some impurities which are harmful for us. Drinking water must be safe for our health. Pure water has no taste, smell, color. If water has a color or a foul smell, one must avoid drinking it. It makes us ill. कळलं का? ज्यावेळेस काही वास येत असतो पाण्याला किंवा ते पाणी क्लिअर नसेल, गढूळ दिसत असेल, तर असं पाणी पिण्यासाठी अनसेफ असतं. त्यामध्ये जर्म्स असतात आणि त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. वेन वी गेट मडी वॉटर ड्युरिंग द रेन्स, वी अलाव इट टू सेटल before using it. If necessary, we use alum or we filter the water. Its muddiness disappears and the water looks clean and transparent. Can we say that it is now safe for drinking? Let us learn some more about this. Micro, that is very very small. Organism, a living thing. Microorganism, that means a living thing that cannot be seen by the naked eye or even with a magnifying glass. मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे काय, अतिशय स्मॉल लिव्हिंग थिंग्ज असतात, जर्म्स असतात की जे आपल्या साध्या डोळ्यांनी
किंवा इवन मॅग्निफाईंग ग्लासने सुद्धा दिसू शकत नाही. मायक्रोस्कोप मायक्रोस्कोप म्हणजे काय? an instrument for looking at very very small things which cannot see with our eyes or even through a magnifying glass. म्हणजे ज्यावेळेस आपण साध्या डोळ्यांनी किंवा मॅग्निफाईंग ग्लास म्हणजे काय, मोठं दिसतं, अशा मॅग्निफाईंग ग्लासने सुद्धा ज्या गोष्टी दिसत नाही त्या आपल्याला मायक्रोस्कोपमधनं दिसू शकतात. इफ वी टेक अ बिट ऑफ योगर्ट or a drop of buttermilk on a glass slide and place the slide under the microscope, we see very tiny living things in it. म्हणजे आपण जे कर्ड वगैरे योगर्ट किंवा कर्ड जे आहे त्यामध्ये छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला बारीक असे लिव्हिंग थिंग्स बघायला मिळतात. जर आपण हे मायक्रोस्कोप आहे, या मायक्रोस्कोपच्या स्लाईडवर जर आपण एक डॉट योगर्टचा किंवा बटरमिल्क म्हणजेच ताकाचा टाकला तर आपल्याला ते असे स्मॉल लिव्हिंग थिंग्स वळवळताना दिसतात. दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. These microorganisms convert milk into yogurt. They are useful for us. हे जे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहे हे आपल्यासाठी युजफुल असतात आणि या मायक्रोऑर्गॅनिझम्समुळेच दुधाचं दही बनत असतं. बट ऑल मायक्रोऑर्गॅनिझम्स आर नॉट युजफुल. सम मायक्रोऑर्गॅनिझम्स कॉज डिसीजेस व्हेन they enter our body. They are said to be harmful microorganism. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जे कोविड-19 आहे तो जो व्हायरस आहे तो पण असाच खूप छोटा आहे, पण तो आपल्या बॉडीमध्ये गेला तर सगळ्या सिस्टीम खराब करतो. There are numerous kinds of microorganisms around us. They are in the soil, in water, in air, on rocks, that is anywhere and everywhere. म्हणजेच काय, सगळीकडे असे अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की जे आपल्या बॉडीला हार्मफुल असतात. इवन इफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन वॉटर वी आर नॉट बी एबल टू सी देम. Now though the water with such microorganisms looks transparent, would it be safe for drinking? No, it is not safe for drinking. You may know that during the rainy season we often hear of an outbreak of diarrhea or gastritis. At such times we need to boil the water that has been cleaned by settling and filtration. Only then does it become safe for drinking. म्हणजे वॉटर ड्रिंकिंगसाठी सेफ कधी होतं तर रेनी सीझनमध्ये मडी वॉटर जे असतं ते पहिल्यांदा फिल्टर केलं पाहिजे, ते क्लीन ट्रान्सपरंट झाल्यानंतरसुद्धा बॉईल केलं पाहिजे आणि बॉइलिंगनंतर त्यांच्यामध्ये जे जर्म्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हार्मफुल, ते किल केले जातात, मारले जातात आणि मग त्यानंतर ते आपल्या पाणी पिण्यासाठी उपयोगी असतं. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रो organisms in it and prevent diseases. Some substances do not dissolve in water. What would be the advantage of it? Mother had brought some cumin seeds, that is jeera, from the shop, but some sand got mixed with it. Mother wants द जिरा सीड्स क्लीन्ड. मग काय करायला लागेल तर आपण ते जर पाणी गाळून घेतलं तर आपल्याला जिरा सीड्स ह्या आणि ते पाणी क्लीन मिळू शकेल. आणि जे सबस्टन्सेस डू नॉट डिझॉल्व इन वॉटर, जे डिझॉल्व होत नाही ते आपण फिल्टरेशनने आपण काढू शकतो. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर, सम सबस्टन्सेस डू नॉट. समथिंग फ्लोट ऑन वॉटर, some sink and settle at the bottom. In order to obtain clean water, muddy water is allowed to settle. After settling, the water is cleaned further by swirling alum in it or by filtration. Even in clean transparent water, microorganisms can be present. It is necessary to have safe water for drinking. So water must be boiled to destroy any microorganisms in it.